नमस्कार मंडळी, तुम्हाला पण चमचमीत झणझणीत कोळंबीचा रस्सा खायला आवडतो का? तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. बनवायला अगदी सोपी, खायला एकदम टेस्टी. तर मग रेसिपीला सुरुवात करूया. ते मी छोटी पाव किलो कोळंबी घेतली आहे. आपण साफ करून घेऊया. कोळंबी साफ करताना नेहमी त्याच्या पाठीमागे जी घाण असते ना ती काढून घ्यायची. ही कोळंबी छोटी असली तरी त्याच्यात थोडी तरी घाण असतेच. ही बघा, अशा प्रकारे सगळी कोळंबी साफ करून घेतली आहे. तर त्याच्यासाठी आपण मसाला तयार करूया. त्याच्यासाठी मी 1 वाटी भाजलेला खोबरा घेतला आहे आणि मूठभर कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 भाजलेला कांदा. कांदा मी इथे साफ करून घेत आहे. आणि 2 इंच इतका अद्रक घेणार आहोत आणि खडे मसाले घेऊन छान वाटून घेऊया. कढई गरम करायला ठेवली आहे. 2 चमचे तेल घेऊया. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि कढीपत्ता. 2 चमचे घरगुती मसाला, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर घेऊन छान मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ घालून घेऊया. 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि आपण वाटलेला वाटण घालून छान मिक्स करून घेऊया. तेल सुटसपर्यंत आपण छान मिक्स करून घेणार आहोत. थोडा पाणी घालून परत एकदा मसाले शिजवून घेणार आहोत आपण. आता साफ केलेली कोळंबी टाकून घेऊया आणि छान परतून घेऊया मसाल्यामध्ये. आता गरजेनुसार पाणी घालून त्याला मिक्स करून घेऊया. कोळंबी शिजण्यासाठी ठेवूया. हे बघा, छान उकळी आले आहे. आता आपली कोळंबी रेडी आहे. बघू शकता किती छान दिसते. थोडी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया. तर तयार आहे आपला कोळंबीचा रस्सा खाण्यासाठी. चला आता ताट वाढून घेऊया. मी ताट वाढून घेते, तोवर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला हा कोळंबीचा रस्सा. तर पुन्हा भेटू एका अशाच रेसिपीसोबत. आणि हां, खा पिया मजा करा. बाय.